हॅलो, कशा आहात सगळे? असं डोळे चोळत-चोळतच मला किचनमध्ये यावं लागलं, कारण अंशूच्या पप्पांना होती बाहेरगावी ड्युटी. त्यामुळे त्यांना खूप लवकर उठावं लागलं. त्यामुळे त्यांच्यामुळे मला सुद्धा उठावं लागलं, कारण त्यांना चहा आणि नाश्ता पाहिजे होता. म्हणून मी इकडे चहा बनवला आणि त्याचबरोबर त्यांना एक पराठा बनवून एवढी थंडी वाजत होती, की काय सांगू तुम्हाला. एवढ्या थंडीमध्ये मला बाहेर जाऊन ते कुलूप उघडायला सांगितलेलं होतं. मी बाहेर गेली, ते कुलूप वगैरे उघडलं. अंशूच्या पप्पांना खूप जास्त घाई होत होती, म्हणून ते पटापट निघायला लागले. परंतु ते ग्लव्ज विसरून गेले होते. मी ते गेल्यानंतर तर सरळ झोपूनच घेतलं, खरं सांगते, कारण की ना खूप जास्त झोप लागत होती सकाळ-सकाळी. मस्त मग सकाळी उठली ना, तेव्हा तर सूर्य डायरेक्ट डोक्यावर होता. अंशूला पण सुट्ट्या लागून गेलेल्या आहेत. मग म्हटलं आता उशिरा उठलेलीच आहे, तर मस्त हेअर वॉश करूयात. हेअर वॉश केला. अंशूसुद्धा अंघोळ घातली आणि आम्ही टेरेसवर आलो थोडा वेळ. अंशू इकडे त्याला तिथं पतंग दिसत तो माझ्याकडे पतंग मागायला लागला. त्याला म्हटलं ठीक आहे बेटा, आपण नंतर घेऊ असं म्हणून त्याला लगेच मी खाली घेऊन आली. आणि खाली आल्यानंतर मला काय स्वयंपाक बनवायचं होतं, परंतु जास्त काही नव्हतं, म्हणून मी आरामशीर असं स्वयंपाक करत होती. परंतु जे वांगे होते ना, त्यांना खूप जास्त काटे होते. तेच मी इकडे काढत होती, कारण की ते थोडे पण राहून गेले नाही. डायरेक्ट तोंडाला सुद्धा लागतात, हाताला सुद्धा लागतात, शिजून सुद्धा. म्हणून मी ते इकडे काढून घेते. त्यानंतर स्वयंपाक वगैरे झाला, जेवण केलं. असं तर माझा आजचा दिवस. ओके, बाय.